नमस्कार. माझं नाव आहे महेश आणि आज आपण ड्रीम सेटबद्दल किंवा गोल सेटबद्दल माहिती घेणार आहोत. असं का होतं की जगामध्ये खूप कमी लोकं जे आहेत, जे आपले स्वप्न, आपले ड्रीम पूर्ण करू शकतात आणि खूप सारे लोकं पूर्ण करू शकत नाहीत. ह्याचे रिझन्स आहेत की आपल्याला ड्रीम कोणत्या प्रकारचे असतात, कसे पूर्ण करायचे हेच माहीत नसतं. ॲक्च्युअली बघायला गेलं तर आपण 3 प्रकारचे ड्रीम सेट करू शकतो. एक आहे शॉर्ट टर्म ड्रीम सेट, सेकंड आहे मिड टर्म ड्रीम सेट, थर्ड आहे लाँग टर्म ड्रीम सेट. शॉर्ट टर्म ड्रीम सेटमध्ये काय आहे की ज्यामध्ये आपण 0 to 6 मंथचं ड्रीम सेट करू शकतो. मिड टर्ममध्ये तुम्ही 1 इयर आणि 1 इयरच्या अबोव्ह ड्रीम सेट करू शकता. लाँग टर्ममध्ये जे आहे ते आपण 2 to 3 इयरचं ड्रीम सेट करू शकतो. ह्या 3 अशा प्रकारे आपण 3 प्रकारचे ड्रीम सेट करू शकतो. वरील 3 प्रकारे तुम्ही वेळेनुसार शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म तुम्ही ड्रीम सेट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ती 3 ड्रीमची 4 कॅटेगरीमध्ये विभागणी करावी लागेल. त्यामध्ये फर्स्ट जर बघितलं तर फर्स्ट आहे फायनान्शियल गोल सेट किंवा ड्रीम सेट. सेकंड आहे मटेरियलिस्टिक ड्रीम सेट किंवा गोल सेट. थर्ड आहे पर्सनल ड्रीम सेट किंवा गोल सेट. आणि फोर्थ आहे स्पिरिच्युअल ड्रीम सेट किंवा गोल सेट. आता जर बघायला गेलं फायनान्शियल गोलमध्ये काय आहे की आज आपण किती पैसे कमवत आहोत आणि भविष्यात किती कमवणार आहोत, त्याचा आपल्याला गोल सेट करणं गरजेचं आहे. सेकंड जे आहे मटेरियलिस्टिक ड्रीम सेट, ज्यामध्ये आपण बघू शकतो की आज आपल्याकडे गाडी कोणती आहे, आज आपल्याकडे घर कोणतं आहे आणि ते येणाऱ्या दिवसात आपण अपडेट किती करणार आहोत, कोणत्या लेवलला अपडेट करणार आहोत, तर त्या प्रकारे आपण त्याचं ड्रीम सेट करू शकतो. थर्ड आहे पर्सनल ड्रीम सेट. पर्सनल ड्रीम सेटमध्ये पर्सनल तुमच्या स्किल्सबद्दलचे काही ड्रीम्स असतील, पर्सनल फिजिकल तुम्हाला लेवल किती मेंटेन करायचं त्याबद्दलचे गोल्स असतील. तर पर्सनलमध्ये आपण अशा प्रकारे आपले पर्सनल छोटे छोटे काही गोल्स असतील, काही नीड्स असतील, काही वस्तू असतील तुम्हाला लागणार असतील, तर त्या गोष्टींचं तुम्ही ड्रीम सेट करू शकता. आणि फोर्थ जे आहे जे की स्पिरिच्युअल गोल सेट आहे, जे तुम्ही काही लोकं म्हणतील की स्पिरिच्युअल गोल सेट करायचं आहे, काही लोकं म्हणतील नाही करायचं आहे. बट स्पिरिच्युअल गोल सेट करणं का गरजेचं आहे, कारण की उरलेले बाकीचे 3 गोल जरी तुमच्या आयुष्यात असतील तुम्ही पूर्ण केले, पण स्पिरिच्युअल गोल सेट जर नसेल तुमच्याकडं, तर तुम्ही तुमचं लाईफ परिपूर्ण असं म्हणू शकत नाही. कारण काय 3 गोल जर तुमच्याकडे आहेत, 3 गोल जर तुम्ही पूर्ण केले आहात, पण तुम्हाला मनःशांती जर मिळत नाही, ह्या धावपळीच्या युगात मनःशांती खूप महत्त्वाची आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचं स्पिरिच्युअल गोल सेट करू शकता की तुम्हाला योगा किती करायचा आहे, मेडिटेशन किती करायचं आहे किंवा कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या स्थानांना व्हिजिट करायचं, स्पिरिच्युअल गोष्टींसाठी किती वेळ द्यायचा आहे किंवा स्पिरिच्युअल ठिकाणांना किती व्हिजिट करायचं आहे. तर अशा प्रकारे स्पिरिच्युअल गोल सेट पण तुम्ही त्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर वरील जे ड्रीम आहेत ते आपण स्मार्ट थेरीचा वापर करून पूर्ण करू शकतो. स्मार्ट थेरी काय आहे, तर SMART. एस फॉर स्पेसिफिक. आपलं जे ड्रीम आहे स्पेसिफिक असणं गरजेचं आहे, विशेष असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, आत्ता कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर ते स्पेसिफिक आपल्याला ड्रीममध्ये तिथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर M फॉर मिझरेबल. मिझरेबल म्हणजे पैशात मोजता येणारा. आपल्याला जी वस्तू हवी आहे त्याची प्राईस आपल्याला माहीत पाहिजे, त्याचं कोटेशन आपल्याला माहीत पाहिजे. ते कोणत्या आपण कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकतो, शॉर्ट टर्ममध्ये, मिड टर्ममध्ये, लाँग टर्ममध्ये. तर त्यासाठी आपल्याला त्याची प्राईस वगैरे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर A फॉर काय, अचिवेबल, प्राप्त करता येण्यासारखं, की जे आपण आपल्या वेळेनुसार प्राप्त करू शकू की नाही करू शकू. तर त्यासाठी A फॉर अचिवेबल असणं गरजेचं आहे. R फॉर रिअलिस्टिक. तर आपण जे ड्रीम सेट करणार आहे, गोल सेट करणार आहे, तर ते अस्तित्वात असणं गरजेचं आहे. असं नाही की ते मॉडेल येणार आहे, अजून लॉन्च व्हायचं आहे. तर जी अस्तित्वात आहे तीच गोष्ट तुम्ही ड्रीम सेट करू शकता. आणि T फॉर टाईम बाउंडेड. टाईम बाउंडेड म्हणजे काय, वेळेची निश्चिती, की आपण दिलेल्या वेळेत, ठरवलेल्या वेळेत आपण ते पूर्ण करू शकेल की नाही करू शकेल. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे स्मार्ट थेरीचा वापर करून आपण आपलं ड्रीम सेट किंवा गोल सेट करू शकतो. ड्रीम सेट पूर्ण करण्यासाठी स्मार्ट थेरीसोबतच 3 V's महत्त्वाचे आहेत. तर ते 3 V's कोणते कोणते आहेत. फर्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, वारंवार बघणे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जी गोष्ट पाहिलं आहे, तुम्ही जे ड्रीम सेट करणार आहे त्याचं तुमच्याकडे कोटेशन असणं गरजेचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं DP असणं गरजेचं आहे. त्यासोबत आपण ज्या बेडरूममध्ये झोपतो तिथे समोर त्याचं पोस्टर असणं गरजेचं आहे. कारण की आपण जेव्हा पण उठणार ते पोस्टर आपल्या डोळ्यासमोर कायम आपल्याला दिसत राहणार. आपलं गोलची, आपल्या ड्रीमची ते सारखं आपल्याला आठवण करत राहणार. त्यासाठी व्हिज्युअलायझेशन महत्त्वाचं आहे. सेकंड आहे व्हर्बलायझेशन. व्हर्बलायझेशन म्हणजे काय, दुसऱ्यांना सांगणे. खूप सारे लोक असे असतात की त्यांना वाटतं आपण पूर्ण स्वप्न केल्यानंतरच दुसऱ्यांना सांगू, पण स्वप्न पूर्ण होण्याअगोदर दुसऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. जसं एक मला स्टोरी आठवली. अमेरिकेमध्ये एका शाळेमध्ये एक प्यून होता, एक शिपाई होता. तो व्हर्बलाइज करत होता, सांगत होता की लहान मुलांना सारखं सांगत असायचा की टन 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 अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. तर जी लहान मुलं होती त्या शाळेमधली ती त्याच्यावरती हसणार की हा प्रेसिडेंट कसं बनणार, काय बनणार. पण तो कायम व्हर्बलाइज करत असतो, दुसऱ्यांना सांगत असायचा की टन 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 अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन, बेल वाजवताना तो बोलत असायचा. आणि देवानं त्याचं ऐकलं. अमेरिकेमध्ये स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं आणि त्या व्यक्तीनं त्या स्वातंत्र्ययुद्धात सहभाग घेतला, पार्टिसिपेट केला आणि लोकांनी त्याला प्रेसिडेंट बनवलं. त्याचं नाव आहे जॉर्ज वॉशिंग्टन.
तर बघू शकता की तो व्यक्ती प्रेसिडेंट झाला बिकॉज ऑफ व्हर्बलायझेशन. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे व्हर्बलाइज केल्यामुळे तुम्हाला मिळतात. कारण तुम्ही देवाला सांगणार नाही, सृष्टीला सांगणार नाही तुम्हाला काय आहे पाहिजे आहे, तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. त्याचबरोबर थर्ड व्ही म्हणजे व्हायटलायझेशन. व्हायटलायझेशन म्हणजे काय? प्लॅनिंग प्लस ॲक्शन. की तुम्हाला जे ड्रीम पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आणि त्याचनुसार छोटे छोटे ॲक्शन्स घेणं आवश्यक आहे. तर 3 वीजचा तुम्ही जर वापर करताय व्हिज्युअलायझेशन, व्हर्बलायझेशन, व्हायटलायझेशन, तर 100% आपलं ड्रीम, आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासोबत आपण काय करू शकतो? एक विजन बोर्ड बनवू शकतो. त्या विजन बोर्डमध्ये काय करू शकतो आपण? आपले शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल जे आहेत आपल्याला पाहिजे आहेत ते लिहून ठेवू शकतो. त्याचे फोटोज लावू शकतो. तर ह्या जर आपण ॲक्टिव्हिटी केल्या तर 100% जे जगात बाकीचे काही लोक जे स्वप्न पूर्ण करत आहेत तर त्यांच्या कॅटेगरीमध्ये आपण पण लवकरात लवकर पोहोचू शकतो. अशा माहितीसाठी आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.